डॉक्टर उमेश देशपांडे आणि साहिल लुधियानवी यांच्या प्राईम फिटनेसचे थाटात उद्घाटन. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत. नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर, लातूर फाटा, कवठा येथे अत्याधुनिक साहित्याने सुसज्ज असलेल्या प्राईम फिटनेसचे उद्घाटन बाबा बलविंदर सिंगजी आणि बाबा कुलविंदर सिंगजी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या फिटनेसच्या ठिकाणी नांदेड महापालिकेचे आयुक्त, महापालिकेचे नगरसेवक तसेच नांदेड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. देशपांडे, मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे SSI हॉस्पिटल नांदेडचे. तर कवठा भागात किंवा सिडकोच्या भागाच्या लोकांना तिकडे जाण्यासाठी खूप त्रास होत होता आणि अद्ययावत उपकरणं असलेली एकही जिम नांदेडमध्ये व्यवस्थित नव्हती. कारण आम्ही स्वतः 10 वर्षापासून जिम मारतो आणि मी ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळं कोणते विशेष मसल्सला फॉर्म कसा येईल आणि त्याच्यावर स्ट्रेस कसं येईल, काय इंजुरीज अवॉइड करायचे, या सगळ्यांचा विचार करून मी आणि साहिल आम्ही दोघांनी विशेष लक्ष देऊन जालंधर, पटियाला, पुणे, हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून US लॅडरच्या आणि प्रिकॉरच्या अमेरिकन कंपनीच्या विशेष मशीन आणून इथल्या भागातल्या लोकांना सेवा देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आपण कंपनीला मेंटेनन्स दिलेला आहे. ते कंपनीचे लोक दर महिन्याला येतात आणि त्याच्यानंतर काही खराब झालं तर हे वॉरंटीमध्ये असते आणि पार्ट्स रिप्लेस करून देतात. पण त्यांचे तंत्रज्ञ जे स्पेशल आहेत ते इथं नांदेडला दर महिन्याला येऊन सर्व्हिस देतात. या ठिकाणी जे मेल ट्रेनर आहेत, 2 फिमेल ट्रेनर आहेत आणि ते सगळे ट्रेनिंग घेतलेले क्वालिफाईड ट्रेनर आहेत, म्हणजे सर्टिफिकेशन झालेले आहे त्यांचं. जेणेकरून फक्त रेप्युटेशन काउंट नाही केलं पाहिजे, प्रॉपर फॉर्म आलं पाहिजे, इंजुरीज झाले नाही पाहिजेत आणि त्याच्यानंतर क्लायंटला रिझल्ट 2-3 महिन्यामध्ये दिसायला सुरू झालं पाहिजे. त्यासोबत आपल्याकडे डायटिशियन पण आहे. तो आहाराचं जिम नुसतं करून उपयोग नसते. तुम्ही जिम केलं आणि बाहेर पार्ट्या केलं तर फायदा नाही. जिम केल्यावर प्रॉपर डाएट पाहिजे. तुम्हाला काय गोष्टी खायच्या, काय नाही, काय अवॉइड करायचं, मसल बिल्ड करण्यासाठी प्रोटीन किती पाहिजे, कार्बोहायड्रेट किती पाहिजे, याचं नॉलेज पाहिजे. म्हणून आपल्याकडे डायटिशियन पण आहे आणि मी स्वतः सर्जन असल्यामुळं मी त्यांना इंजुरीज पासून रोखू शकतो. कोणाला न कळत काही झालं तर मी आहे काळजी घ्यायला. माझं वय 57 आहे, पण आजपर्यंत आम्ही कोणत्या व्यसनाला हात लावला नाही. बरेच जण हे जिम मध्ये गेल्यावर ऑटोमॅटिकली तुम्ही व्यसनांपासून दूर जाता. कारण आपल्याला एक शिस्त लागते, आपल्याला बॉडी बनवायची. मग बाहेरचं आवर्जवर खाणं, जंक फूड खाणं, कोल्ड ड्रिंक्स पिणं किंवा बिअर पिणं, यापासून माणूस शिस्त लागते. सकाळी उठून निघायचं, स्नान करून हे करायचं, जिमला जायचं. जिमला मग त्यांचा ग्रुप बनतो आणि सगळे एकमेकांकडे पाहून फिटनेसच्या मागे लागतात. त्यामुळं न कळत तुम्ही आपल्या आगाऊ सवयीपासून दूर जाता आणि मेंटली तुम्ही स्ट्रॉंग होता. जिमचा महत्वाचा ऍडव्हान्टेज काय, फक्त शारीरिक तुमची वृद्धी होत नाही, मेंटली जिम मारणारा बघा तुम्ही, तो स्वतः चालण्याची पद्धत बघा, तो असं खांदे पाडून चालत नाही, तो सरळ चालतो आणि त्याचं एक मेंटल स्ट्रेंथ वाढते. कोणत्याही संकटकाळी तो निर्णय घ्यायला सक्षम असतो. त्यामुळे जिमचे नकळतच खूप फायदे आहेत. आता हे तर 500 मुलांची स्ट्रेंथ अशी आहे, एका वेळेस मारू शकतात आणि दिवसभरामध्ये आता ऍट अ टाइम तर आम्ही 100-1 तास सहज मारू. म्हणजे सकाळी 5 ते संध्याकाळी 10 पर्यंत आहे. सकाळी 11 ते साधारणतः 1:30 वाजेपर्यंत लेडीज टाइम राहणार आहे. तेव्हा मात्र फक्त एक्सक्लुझिव्ह लेडीजच मारू शकते, त्यांना लेडीज ट्रेनर आहे. तेव्हा जेंट्सचा प्रवेश नाही. आपल्याकडेच मिळतो. आता मूग, मटकी, तुमचं पनीर, त्याच्यानंतर दूध, दही, हे व्हेज खाणाऱ्यांसाठी. नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी चिकन, त्या चिकनच्या ब्रेस्टचा भात किंवा फिश, अंडे सगळं आपल्याकडे मिळणार आहे. प्रोसेस फूडची गरज नाही साहेब, आपल्या आहारामध्ये पण सगळं चांगलं मिळू शकते. म्हणजे विनाकारण पैसे खर्च करायची गरज नाही. माझं म्हणणं आहे, युवकांसाठीच तर हे उघडलंय जिम. मेन तर फोकस युवकांवरच. युवा पिढी बिघडू नये म्हणून हे माझं सामाजिक कर्तव्य पण आहे आणि माझ्या सोबत काम करणारे सगळे सहकारी फिट राहिले पाहिजेत. नांदेडच्या वासियांना मी काहीतरी देणं लागतो, कारण गोदावरीच्या पाण्याने, गोदावरीच्या कृपेने, गुरुद्वाऱ्यामुळं आपल्याला काही कमी नाही, तर आपण समाजाला काही देणं लागतो. म्हणून एवढा खर्च करून जिम काढायचा. ह्याचा माझा प्रायमरी व्यवसाय नाहीये. मी तर सर्जन आहे, बरोबर आहे, पण आपण काहीतरी समाजाला देणं लागतो, ती भावना प्रत्येकाने जर मनात ठेवली तर मग काही कमी पडत नाही आणि चांगलं काम आहे ना. हॉटेल काढलं काय, दारू पाजायला काढलं काय, चिकन मटन खाऊ घालायला काढलं, हेल्थ सुधारावं म्हणून या उद्देशाने काढलं. नाही, मला तर खूप चांगलं वाटतंय. म्हणजे स्वप्न एक मी पूर्ण करायला असं वाटतंय.
माझे आई वडील तर आता गेलेच समजा, पण ते जर असले असते तर तेही खुश झाले असते की त्यांच्या मुलाने चांगलं काम केलं, समाज उपयोगी असं काम करायचा आमचा प्रयत्न नेहमीच राहिला. कुलवंत सिंग जी आले होते, संत बाबा बलविंदर सिंग जी आले होते, रामसिंग बाबाजी आले होते, त्याच्यानंतर महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंग गाडेवाले सभापती, बरेच नगरसेवक, आमचे जिमचे सगळे मित्र, जिम असोसिएशनचे आमचे अध्यक्ष संदीप सिंग, सगळे अजित पाल सिंग सद्दू साहेब, असिस्टंट कमिशनर साहेब, आणि बरेच आमचे पत्रकार मित्र, त्यांचे मी विशेषतः टीव्ही आणि प्रिंट मीडियाचे विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या जिमच्या ओपनिंग मध्ये खूप सहकार्य आम्हाला केलं. माझं या माध्यमातून लोकांना, विशेषतः इकडच्या राहणाऱ्या लोकांना, नांदेडवासियांना आणि तरुण पिढीला आव्हान आहे की त्यांनी प्राईम फिटनेस जिम मध्ये येऊन नवीन अत्याधुनिक मशीन्सचा लाभ घ्यावा. इथे मी आहे, ते काही मार्गदर्शन कोणाला पाहिजे असेल, आमच्याकडे डायटिशियन पण आहे. आणि आमचा पत्ता आहे खालसा हाईट्स, टीव्हीएस शोरूमच्या वर 3रा मजला, जया हुंडाई शोरूमच्या बाजूला, पीव्हीआरच्या समोर, नांदेड. धन्यवाद. मी अँकर गायत्री राऊत आणि आज मी आलेली आहे आपल्या प्राईम फिट जिमच्या ओपनिंग साठी. आज नांदेडमध्ये म्हणजे पूर्ण मराठवाड्यामध्ये एक नवीन जिम ओपन झाली आहे, त्याचं नाव आहे प्राईम फिट आणि त्याचे आपण ओनर म्हणू शकतो, त्यांचं नाव आहे उमेश देशपांडे सर आणि सोबतच साहिल लुथराजी. ही जिम बाकी जिम्स पेक्षा कशी वेगळी आहे, यामध्ये काय वेगळं आहे, तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या मशीन्स इथं आज आलेल्या आहेत त्या मशीन मराठवाड्यामध्ये कुठेच नाहीत. पहिल्यांदा नांदेडमध्ये किंवा पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त या प्राईम फिटनेस जिम मध्ये त्या मशीन्स आहेत, त्यामुळे भरपूर व्हेरिएशन्स आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे जे ऍथलीट्स असतात, ऍथलीट्सला स्पेसिफिक एक वेगळ्या प्रकारचे डंबेल्स, त्यांच्यासाठी व्हेरिएशन प्लेट्स लागतात. त्या सर्व प्रकारच्या प्लेट्स, डंबेल्स, व्हेरिएशन या ठिकाणी आहे. 120 किलो पर्यंत डंबेल्स, म्हणजे 60 आणि 60 120 किलो पर्यंत डंबेल्स आपल्याकडे आहे. आणि ज्या जिमच्या मशीन्स आहेत, मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते, तुम्ही त्या जिमच्या मशीन्स कुठे बघितल्या नसतील, तर पहिल्यांदा आपण आज या प्राईम फिटनेस जिम मध्ये बघत आहोत. आणि आज आपले जे गुरुद्वाराचे संत आहेत त्यांच्या हस्ते आजच्या जिमची ओपनिंग झालेली आहे. आणि मी सर्वांना रिक्वेस्ट केलं आणि नक्की या ठिकाणी इथे येऊन या जिमला भेट द्यावी आणि मशीन्स एक्सप्लोर करा. धन्यवाद. आपण आज प्राईम फिटनेस वर आलेलो आहोत. पीव्हीआरच्या अपोजिट ही जिम ओपन आहे नांदेडच्या साईड. बट जे आपल्या जिम मधले जे इक्विपमेंट्स आहेत ते नांदेडमध्ये कुठेच नाही मिळणार. मेट्रो सिटीज मध्ये जे इक्विपमेंट्स राहतील, या जे आमचे इक्विपमेंट्स मी बघल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल बॉडी एक्सरसाइज आणि आमच्यामध्ये पर्सनल ट्रेनर्स आणि जे जिमची इक्विपमेंट्स आहेत ते तुम्हाला हेल्प करेल. आणि जिमचे इक्विपमेंट्स टोटली पुरे ऍडव्हान्स लेवलचे आहेत आणि जिमचे इक्विपमेंट्स तुम्हाला सपोर्ट करतील. आणि ट्रेनर्स आहेत, तुम्हाला जे मेकॅनिझम जर तुम्हाला नाही कळालं मशीन्सचा वगैरे, तर तुम्हाला आमच्या GTV जे आहे आमचा, ते सुद्धा सर्टिफाईड आहे.